तर नमस्कार, सिंपल लाईफस्टाईल बाय मनीषा या चॅनेलवरती परत एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग आहे ना, मी संध्याकाळी शूट करत आहे, कारण की सकाळचा थोडासा वेळ भेटलाच नाही, कारण आणि लाईटीचा पण खूप प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे ना संध्याकाळी म्हणलं चला आता लाईट आहे तर आज संध्याकाळचं शूट घेऊ आहे, कारण की रोज रोज मी जास्ती करून संध्याकाळचं घेत नाही आणि सकाळचं कसं कधी कधी घेऊन टाकते, म्हणजे घाई गडबड असते तरी पण मग थोडंसं लवकर उठून आवरत गेलं ना मग होऊन जातं. तर हे ना साईचा त्या दिवशी बर्थडे होता, तर त्या दिवशी त्या आल्या नव्हत्या, म्हणजे आमच्याच रिलेटिव्ह आहेत. तर त्यांचं ना हे म्हणजे त्यात छोटंसं असं मुलांची शॉपिंग, म्हणजे बॅग्स किंवा असं चप्पल, वेगवेगळे शूज असं काय असेल ना, ते त्यांचं तसा बिझनेस आहे. आणि त्यांचे मिस्टर आहे ना तसं हातगाड्यावरती लेडीज शॉपिंग, म्हणजे वेगवेगळ्या क्लचर्स किंवा ते गाडे वगैरे फिरतात ना ते घेऊन फिरतात. तर त्या आल्या नव्हत्या ना, तर त्यांनी आज प्रतीकपाशी ना त्याच्यासाठी पाठवून दिले. मुलांना कसं असतं, आपण कितीही महागड्या वस्तू द्या किंवा कितीही काही द्या, त्यांच्या आवडीचे खेळणे भेटले ना ते इतके खुश होतात ना. आणि तोही ही खेळणी बघून एवढी खुश झाला. आणि चप्पल तर खूप वेळ घालून फिरत होता. त्याला थोडीशी मोठी झाली, कारण की त्यांना म्हणजे याच्या पायाचा माप काही घावला नाही. आणि त्यांनी खालीच इकडे राहतात, त्यांनी प्रतीकपाशी दिलं. पण तरी पण तो किती वेळ घालून फिरत होता. तसंच असतं की म्हणजे आपण मोठ्या मोठ्या गोष्टीत आनंद शोधतो ना, तर ते ना खूप काय, म्हणजे असं मुलांना छोट्या छोट्या गोष्टीत आनंद भेटतो. तर तो खूप वेळ खेळत होता. आणि इकडे माझं ना चहा वगैरे बनवायचं चालू होतं, कारण की 6:30 वाजता क्लास वरून आला ना प्रतीक, त्याला भूक लागते, त्याच्यामुळे तो ना चहा वगैरे काय नको मम्मी मला जेवायलाच दे डायरेक्टला बोलतो. आणि तो सकाळी 8ला जातोय आता, तर संध्याकाळी 6:30 वाजताच येतोय, कारण की शाळा क्लास म्हणजे क्लास पण तिकडे, शाळा पण तिकडेच, शाळेमध्येच होतो सर्व. आणि क्रिकेटचे क्लास पण एक्स्ट्रा लावलेत ना, ते पण तिकडेच असतो, त्यामुळे तो लेट येतो. आणि त्याला मग जेवायला, म्हणजे दिवसभरातून 2दा जेवायला पण नीट वेळ भेटत नाही. त्यामुळे मग संध्याकाळी म्हणतो आल्या ना हे चहा वगैरे मला नको, डायरेक्टली मी जेवणच करतो. त्याच्यामुळे मग मी लवकर स्वयंपाकाला लागत असते. तर इकडे ना आज मी पालक भाजी असते ना त्याच्या वड्या बनवल्या होत्या. खूप दिवस झाला अशी भाजी बनवलीच नव्हती आणि तोंडालाही काही म्हणजे चव लागत नव्हती. त्यामुळे म्हणलं चला काहीतरी वेगळं बनवूया. आणि भाजीला होतं फक्त आता पालकच उरला होता, त्याच्यामुळे म्हणलं आता ही पालकाची भाजी किंवा हटून किंवा सुकी असं बटाटा भाजी बनवून ते खूप वेळा झालं. तर आज आपण वेगळं काहीतरी करूया म्हणून आहे ना मी पालकच्या वड्या बनवल्या होत्या. म्हणजे आपण सेम म्हणजे कोथिंबरी वडे वगैरे बनवतो ना, सेम तसंच बनवलं होतं. आणि वाटण वगैरे वाटून घेतलं होतं. तर मला ना बाहेरही जायचं होतं, तर मी वाटण वगैरे वाटलं आणि बाहेर जाऊन आले. त्याच्यानंतर मी भाजी बनवली होती येऊन. तर इथे ना थोडंसं तेलामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता टाकला आणि त्यामध्ये ते वाटण टाकून चांगलं, म्हणजे त्यामधून तेल सुटेपर्यंत चांगलं असं छान परतून घेतलं होतं. मग तेल सुटेपर्यंत परतल्याच्या नंतर आहे ना आपले बेसिक मसाले टाकायचे, म्हणजे जे आपण रोजच्या भाजीला वापरतो ना तेच टाकले तरी चालतात. हळद, गरम मसाला, धनेपूड किंवा लाल मसाला, काळं तिखट हे टाकून आहे ना छान असं परतून घेतलं होतं. आणि खरंच खूप दिवसानंतर अशी भाजी बनवली होती ना, इतकी छान लागत होती ना, खरंच खूप छान लागत होती. तुम्ही पण ट्राय करून बघा, कारण की रोज रोज त्याच भाज्या खाऊन ना असं कंटाळा आल्यासारखं होतं. मग कधीतरी असे वेगळं बनवलं ना मग जरा, आणि तोंडाला पण चव नव्हती येत. आणि संध्याकाळचं कसं असतं, निवांत वेळ असतो ना, आपल्याला पाहिजे त्या टायमिंगमध्ये आपण अगोदर स्वयंपाकाला लागू शकतो. त्यामुळे मग असं वेळ लागणाऱ्या भाज्यांना मी संध्याकाळी जास्ती करून करत असते. आणि हो, आपण जर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण वाटलं ना, तर हे कंपल्सरी आहे की ते मिक्सरचं भांडं ना त्यामध्ये पाणी ओतून ते पाणी भाजीमध्ये ओतणार. आणि कधी कधी विसरलं ना, एवढं म्हणजे असं काहीतरी हे झाल्यासारखं, विसरल्यासारखं वाटतं आणि परत असं पश्चाताप होतो की अरे हे राहिलंच ओतायचं. त्यामुळे आठवणीनं हे पाणी ओतायचं. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडा वेळ झाकण ठेवून एक उकळ काढून घ्यायची. तोपर्यंत आहे ना आपल्या वड्या कट करून घ्यायच्या, म्हणजे छान आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये आणि पाहिजे त्या साईज, म्हणजे तुम्ही वाफवताना पण तुम्हाला पाहिजे तशा वाफायला ठेवू शकता. आणि कापताना तुम्हाला पाहिजे तसा आकार तुम्ही कापू शकता. मी इथे छोट्या छोट्याच वड्या केल्या होत्या. आणि हे कसं असतं माहिती आहे का, काहीतरी करायला गेलं ना, माझं तर ते थोडंसं वेगळंच, मी काय बघते एक आणि करते एक. आता या वड्या मी वेगळ्या पद्धतीने बघितल्या होत्या आणि मी बनवल्या वेगळ्या पद्धतीने. तर असं वेगळ्या पद्धतीने पण बनवल्या पण छान झाल्या याचा आनंद आहे.
आता इथे वड्या पण खूप छान झाल्या होत्या आणि खायला पण टेस्टी लागत होत्या आणि भाजी पण खूप छान झाली होती. याचा तर आनंद वेगळाच होता. पण मी ना 2 ते 3 दिवस झालं बाहेर फिरत होते. म्हणजे पावसामुळे लवकर येत होते आणि घाई गडबडीमध्ये जाणे आणि तेवढं सामान घेऊन येणे हे असं होत होतं. तर मला लक्षातच नाही आलं की मला स्वामींसाठी कपडा वगैरे आणायचा आहे आणि ऐन वेळेला आता मला पाहिजे तसा कपडा काही भेटला नाही इथे जवळ आणि आता लांब जाण्यासाठी हेही घरी नव्हते. त्याच्यामुळे मला स्वामींसाठी वस्त्र शिवायचे होते ना, त्यासाठी मला पाहिजे तसा काही कपडा भेटला नाही. तरी पण आता जाऊ दे म्हणलं, आता पुढच्या वेळेस मी नक्की पहिलंच आणून ठेवेल. तसं म्हणतात ना, चटका बसल्याशिवाय कळत नाही, तसं मला का झालेलं. आणि मी माझ्यापाशी घरी जो कपडा होता ना, त्याच कपड्याचा स्वामींसाठी ड्रेस वगैरे शिवलेला. तर मला ना खूप असं एक वाईट वाटत होतं की आपण 8 ते 10 दिवस आधी ही तयारी करतो आणि आपल्याला भेटत नाही आणि आपलीच चुकी असते त्यावेळेस. तर कसा वाटला कसा नाही ड्रेस ते कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्रायबर जरूर करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.